मित्रांनो, एक गोष्ट माहित आहे का तुम्हाला की सियाचीन सारख्या अतिशय थंड प्रदेशामध्ये भारताच्या सीमेवर अक्षरशः हाडं गोठवणाऱ्या थंडीमध्ये आपल्या देशाचे सैनिक हे 18 ते 20 तास सलग उभे राहतात. रात्र रात्र जागून पहारा देतात. त्यांना मऊ गादीचा पलंग नाही, बसायला सोफा नाही, अधूनमधून आईने बनवलेला लाडू चिवला चकलीही नाही. आणि एवढी गैरसोय असून सुद्धा प्रचंड कष्ट सहन करूनही सैनिक कोणतीही तक्रार करीत बसत नाही. तो एवढंच म्हणतो की माझ्या या जागण्यामुळे, माझ्या कष्टामुळे माझे देशवासी सुखाने झोपू शकतात, हेच माझ्यासाठी महत्वाचं आहे. त्यांच्यासाठी मी सीमेवर असाच ताठ हिमालयासारखा उभा राहीन. आपण मात्र 6 वाजता उठायचा कंटाळा करतो. 2 तास बसायलाही अवघड वाटते. दिवसभर खात बसतो. चान्स मिळाला की दिवसाही झोपा काढतो. तरीही अनेक गोष्टीबद्दल सतत आपण तक्रारी करत असतो. मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वावरतो आणि आज बऱ्याच पैकी आपल्याला सुख सुविधा लाभलेल्या आहेत, ज्यामुळे आपल्याला अभ्यासाला मदत होते. परंतु अजिबात कोणत्याही सुख सुविधा नसताना अनेक विद्यार्थी अभ्यास करून यश मिळवतात. आई वडील नसलेले विद्यार्थी, अतिशय दारिद्र्यामध्ये, 18-20 दारिद्र्यामध्ये जीवन जगत असलेले विद्यार्थी, अन्न वस्त्र निवारा यासारख्या प्राथमिक सुविधाही पुरेशा नसलेल्या, अर्धपोटी उपाशी राहून मित्राच्या नोट्स आणून रात्रभर जागून अभ्यास करणारे विद्यार्थी उत्तम गुण मिळवतात व मेरिट मध्ये येतात, अशी उदाहरण आपण समाजामध्ये बघितलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण तुम्हाला माहित आहे की सलग ते 18 21 तास अभ्यास करायचे. त्या काळातील विषम परिस्थिती, जातीयता, अस्पृश्यता, वर्गाच्या बाहेर बसून शिकणं, अशा कितीतरी अडीअडचणींना त्यांना तोंड द्यावं लागलं. तरी पण मात्र त्यांची शिकण्याची दृढ इच्छाशक्ती आपण पाहिली आणि आज आपण बघतो आहे तर या जगातील सर्वश्रेष्ठ असं भारताचं संविधान त्या व्यक्तीने लिहिलेलं आहे आणि आज संपूर्ण जगामध्ये त्यांची जयंती साजरी केली जाते आणि त्यांचं स्वतःची ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे. मित्रांनो, आपण तेवढं तरी म्हणू शकतो का की आहे त्याच परिस्थितीत माझ्या सुदैवाने मिळालेल्या सुख सुविधांचा मी योग्य वापर करून स्वतःमध्ये त्यामध्ये झोकून देऊन मी अभ्यास करेन, उत्तम गुण मिळवीन व माझ्या आईबाबांचा व देशाचा माझ्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करीन. सकाळी लवकर उठणं, व्यायाम करणं, वेळापत्रकाप्रमाणे अभ्यास करणं, या गोष्टी सैनिकाच्या त्रासाच्या तुलनेमध्ये जर आपण पाहिलं तर कितीतरी सोप्या आहेत हो. परंतु एवढंही जर आपल्याकडून होत नसेल तर लाज वाटली पाहिजे स्वतःची. मित्रांनो, आयुष्यात मनावर घेतले तर सर्व काही सहज शक्य होते. जीवनात अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही. आयुष्य संपेपर्यंत माणूस शिकतच असतो. आयुष्यात सर्व काही मिळवण्यासाठी नशिबावर विसंबून न राहता स्वतःला यशस्वी बनवणारे गुण आपण विकसित करण्यावर भर दिलं पाहिजे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.